आवाज ऐकलात का? हे अगदी मस्त असे कुरकुरीत जसे बाजारात गाडीवर मिळतात सेम तशाच चवीचे कोबीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आणि जर काही साहित्य आपल्याकडे नसेल तर काय पर्यायी साहित्य वापरायचे ते पण मी सांगणार आहे. अगदी अचूक प्रमाण आणि एका प्लेटच्या किमतीत अगदी ताटभर कोबीचे मंचुरियन बनवून तयार होतात. जे कोबीचं नाव ऐकून नाक मुरडतात ते सुद्धा आवडीने प्लेट भरून खातील असे कोबीचे मंचुरियन आज बनवूयात. नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोबी मंचुरियन बनवून दाखवणार आहे. त्यासाठी काय साहित्य घेतले ते पहा. त्यासाठी मी घेतला हा एक कोबीचा कांदा, हा पाव किलोचा आहे. आणि त्यासाठी काय लागतंय ते पहा. हे पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर आहे, पाऊण वाटी मैदा आहे, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा शेजवान सॉस, हा थोडासा फूड कलर आहे, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद, ही थोडीशी आलं लसूणची पेस्ट आणि हे थोडं चवीपुरतं मीठ. हे एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. चला आता आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी बघा हा मी कोबी घेतलेला आहे, तो पहिले स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतला. आता ह्याला मी याचे 4 भाग करणार आहे. सगळ्यात पहिले ना मी याचे हे जे लेयर आहेत ना, हे 2 लेयर काढून घेणार आहे. हे बघा हे असे. आता या कोबीचे मी या सुरीच्या साहाय्याने 4 भाग करून घेते. हे बघा हे असे. हे पहा, या कोबीचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत. आता याला आपण या किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया. हे पहा, कोबी किती मस्त पातळ किसून झाला आहे. तुमच्याकडे किसणी नसेल तर तुम्ही विळी किंवा सुरीने कापू शकता, पण कोबी शक्यतो पातळच कापायचा. हे तुमच्याकडे माझ्यासारखं स्लायसर नसेल तर तुम्ही मोठ्या आकाराची किसणी वापरा, कारण जर जास्त लहान कोबी किसला तर जास्त पाणी सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मंचुरियन चिवट होऊ शकतात. तुम्ही पाहू शकता हा कोबी पातळ चिरला आहे, पण जास्त बारीक केलेला नाही. चला तर याच्यात मसाले काय काय वापरायचे ते पाहूयात. सर्वप्रथम मी यात 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद अगदी थोडीशी घालायची, नाही तर मंचुरियन काळे होऊ शकतात. आता यात मी 2 चमचे इतके लाल तिखट घातले आहे. आता यात 1 मोठा चमचा इतका सोया सॉस घालत आहे. तुमच्याकडे सोया सॉस नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, पण सोया सॉस घातल्यामुळे याला जरा जास्त छान चव येते. त्यानंतर इथे मी घातली आहे 1 चमचा इतकी शेजवान चटणी. आता यात घालूया 1 चमचा इतकी आलं लसूण पेस्ट. इथे मी मीठ घालत आहे. सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यानुसार मीठ घालावे. इथे मी फूड कलर घालत आहे, कारण बाजारात सुद्धा घातला जातो. तुम्हाला नको असेल तर तुम्ही ताज्या बिटाचा रस 2 चमचे इतका वापरू शकता. हे पहा, हे सर्व अगदी ह्या कोबीला चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे अशा प्रकारे. हे मिश्रण जेवढं जोर लावून मळता येईल तेवढं मळायचं. त्यामुळे सर्व मसाले कोबीला छान लागले जातात आणि त्यामुळे कोबीला पाणी सुटतं. म्हणून आपल्याला यात वेगळं पाणी वापरायची गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता या सर्व वस्तू मी किती छान मिक्स करून घेतल्या आहेत. आता यात आपल्याला पीठ घालायचे आहेत. सर्वप्रथम यात मी पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घालत आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोह्याची पावडर करून सुद्धा टाकू शकता. या दोघांपैकी एक वस्तू नक्की घाला, ते कोबीचं पाणी शोषून घ्यायला मदत करतात. यामुळे आपले मंचुरियन एकदम कुरकुरीत बनवून तयार होतात. पाव किलो कोबीला पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर हे अगदी अचूक प्रमाण आहे. आणि पोह्याची पावडर घालायची असेल तर ते सुद्धा पाऊण वाटीच घ्या. आता हे पीठ सुद्धा मी मस्त जोर लावून मळून घेणार आहे. आता यात मी पाऊण वाटी इतका मैदा घालत आहे. तुम्हाला यात मैदा घालायचा नसेल किंवा तुम्ही मैदा खात नसाल तर तुम्ही यात गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता, कारण मैदा सुद्धा गव्हापासूनच बनवला जातो. मैदा घालताना तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता, कारण तुमच्या कोबीचा आकार किती, त्याला किती कमी किंवा जास्त पाणी सुटते त्यानुसार मैद्याचं प्रमाण कमी जास्त करा. मी इथे पाऊण वाटीच मैदा घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे किती परफेक्ट मळून झालेलं आहे. हे मिश्रण मी फक्त 5 मिनिटच मुरायला ठेवणार आहे. तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा साठवून ठेवू शकता, पण ते बाहेर काढताच 4 ते 5 मिनिटांनी लगेच तळायला घ्या. जास्त काळ ठेवलं तर त्याला जास्त पाणी सुटायची शक्यता असते. इथे हे मिश्रण मी 5 मिनिटांनी लगेच तळायला घेत आहे. त्यासाठी एका कढईत मी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले आहे. चला आता मंचुरियन तळायची पद्धत पहा. हा एवढा एवढा असा गोळा घेतलेला आहे, तो मी ह्या हातात ठेवला आहे आणि ह्या हाताने असे हे बघा. हे पहा, अशाच प्रकारे करायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा सोडून दाखवते. हा एक गोळा हा असा एका हातात घ्यायचा आणि या हाताने हे बघा हे तेलामध्ये सोडायचे. एकदम सोपी पद्धत, म्हणजे अजिबात टाकताना भजी टाकताना त्रास नाही होणार. जर तुम्ही मंचुरियन तळताना ही पद्धत वापरली तर तुम्हाला मंचुरियन तेलात अगदी झटपट सोडता येतील, म्हणून तुम्ही हीच पद्धत वापरा. तुम्ही पाहू शकता आपले मंचुरियन कुरकुरीत तळून तयार झाले आहेत. आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले सर्व मंचुरियन कसे झटपट आणि कुरकुरीत तळून तयार झाले आहेत.
जर तुम्ही हे मंचुरियन बाजारात खायला गेला तर तुम्हाला 15 रुपयात फक्त एकच प्लेट मिळेल आणि हे जर तुम्ही घरच्या घरी बनवले तर तुम्हाला मनसोक्त हवे तितके खाता येतील. तुम्ही आवाज पण ऐकू शकता किती कुरकुरीत झालेत. अशा प्रकारे तुम्ही घरी एकदा नक्की असे बनवून पहा. लहान मुले हट्ट तर धरतीलच आणि मोठे सुद्धा आवडीने खातील. आणि या पद्धतीने बनवले तर बाजारची चवसुद्धा फिकी पडेल. आणि तुम्ही हीच रेसिपी जर तुम्हाला फूड बिझनेस करायचा असेल तर वापरू शकता. मंचुरियन खायला लाईन लागेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशाच मस्त मस्त रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.